शिवराय जयशंभराजे. मित्रांनो, आता इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू असल्यामुळं आपल्या देशात गॅसचा शॉर्टेज आहे. आता बघा मित्रांनो, आपल्या देशात जुन्या काळापासून इतक्या टेक्नॉलॉजी म्हणजे गोबर गॅस झाला, सोनखतापासून बनलेला गॅस झाला, वेस्टेजपासून बनलेला गॅस झाला, तो आपण वापरत नाही. बाहेरच्या देशातून आपण इम्पोर्ट करतो म्हणजे आयात करतो. आपल्या देशात वापरायला काय झालं? आता हे बघा, गोबर गॅस हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतं. ओके, असा टँक राहतो आणि ही जी गाय आहे ना, गाईच्या शेणापासून बनलेला गॅस असतो. गाय समजा, गाईच्या शेणापासून बनलेला गॅस असतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे. फक्त आपण पुस्तकं वाचले, ते इम्प्लिमेंट केलंच नाही. पुस्तकात प्रत्येकाने वाचलं गोबर गॅस असा असतो, गोबर गॅस तसा क्रिएट होतो, त्याच्यात शेण टाका, त्याच्यात अजून काही कचरा असेल जो डिकम्पोज होतो तो टाका, तेव्हा जाऊन तो गॅस तयार होतो. पण तो आपण वापरलाय का? फक्त आपण काय आयतं माहितं दुसऱ्याकडून घ्यायचं, तो गॅस वापरायचा, ते युटिलाइज केलं नाही. पुस्तक वाचून फायदा काय? युटिलाइज करणं गरजेचं आहे. आज गोबर गॅस आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. आपल्या भारतात तर खूप जास्त प्रमाणात आहे, पण आपण तो वापरत नाही. परत आपलं सोनखत म्हणजे आपल्या जे वेस्टेज आहे, म्हणजे ह्युमन बॉडीतून जे वेस्टेज निघतं, म्हणजे जे टॉयलेट निघतं, त्यापासून पण गॅस तयार होतो. फक्त एवढं आहे, हा जो गॅस असतो हा कसं रिफाईन होऊन जातो. आणि जरी गाईच्या शेणापासून वापरलेला जो गॅस वापरला आपण, त्याचा काही वास येत नाही, काहीच नाही, नॉर्मल असतं ते, एवढं काहीच नसतं. ते वापरलंच नाही तर काय होणार? माझं एकच म्हणणं आहे, आपल्या भारतात आहे ना, सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहे पहिल्यापासून, जुन्या काळापासून. आपण त्या वापरल्या पाहिजे. नुसत्या पुस्तकापुरतं मर्यादित न ठेवता ते युटिलाइज केलं पाहिजे. तेव्हा जाऊन आपला देश हा सक्षम होईल. नाहीतर असंच दुसऱ्याकडून मागवा, चालू इथेच चालू आहे. जय शिवराय, धन्यवाद. बाकी तुम्ही बघा, इम्प्लिमेंट करायचं. गॅसचं शॉर्टेज आहे म्हणून नुसतं हातावर हात धरून बसायचं. युअर डिसिजन टू डिसाईड. मी आपल्याकडं अशी कोणतीच गोष्ट नाही की जी अवेलेबल नाही आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, फक्त आपण की त्या वापरत नाही, आहे की नाही? धन्यवाद.